पिवळे, निळे आणि पांढरे सापळे पिकामध्ये किती आणि कोणत्या किडीच्या नियंत्रणासाठी वापरावे, चला तर जाणून घेऊया. आता या ठिकाणी पिवळे सापळे जर पाहिले तर ते तुम्ही पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फळमाशी किंवा नागाळीच्या कंट्रोलसाठी वापरू शकता. निळे चिकट सापळे फक्त आणि फक्त थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी वापरले जातात. आणि कदाचित तुम्हाला माहित नसेल, पांढरे जे चिकट सापळे असतात त्यांचा वापर तुम्ही तांबवे, ज्याला आपण फ्लियाज म्हणतो, किंवा काही प्रकारचे भुंगेरे किंवा पिट्या डिकूनच्या कंट्रोलसाठी या पांढऱ्या सापळ्यांचा वापर केला जातो. आता याचा वापर कसा करायचा, तर पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पिकाच्या उंचीनुसार याला लावणं गरजेचं आहे. एकदम खाली नाही, तर पीक जेवढं उंच आहे तेवढा तुमचा उंच सापळा हा लावणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कोणत्या किडीचा प्रादुर्भाव तुमच्या प्लॉटमध्ये आहे हे जाणून घ्यायचं असेल तर 15 ते 20 सापळे 1 एकरसाठी पुरेशी आहेत. परंतु त्या सापळ्यांचा वापर करून तुम्हाला जर किडींचं नियंत्रण करायचं असेल तर जवळपास 40 ते 50 सापळे तुम्हाला 1 एकरसाठी लावणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर ऑब्झर्वेशनचा काउंट वेगळा आहे आणि कंट्रोलचा काउंट वेगळा आहे वापराचा. चला तर मग माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर कृषी डॉक्टरचे 1 नंबर क्वालिटीचे पिवळे आणि निळे चिकट सापळे ऑनलाईन खरेदी करायचे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला लगेच मेसेज करा. धन्यवाद.